नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। पेट्रोल, डिझेल व एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध, साठेबाजी टाळण्याचा इशारा, अनधिकृत वापरावर धडक कारवाईसाठी तालुकानिहाय दक्षता पथके। मध्य पूर्व आशियात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल तसेच घरगुती एलपीजी गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी घाबरून अनावश्यक गर्दी करू नये व अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात पुरवठा शाखेमार्फत आज 10 मार्च जिल्ह्यात कार्यरत असलेल्या भारत पेट्रोलियम, बीपीसीएल, हिंदुस्तान पेट्रोलियम, बीपीसीएल आणि इंडियन ऑइल या कंपन्यांच्या विक्री अधिकाऱ्यांसह गॅस व पेट्रोल वितरकांची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल आणि घरगुती एलपीजी सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती वितरकांना दिली। तसेच इंधनाचा नियमित आणि सुरळीत पुरवठा केला जाईल असे स्पष्ट करण्यात आले। गॅस कंपन्यांकडून घरगुती एलपीजी सिलेंडरचे ऑनलाईन बुकिंग बंधनकारक करण्यात आले आहे। पहिला सिलेंडर घेतल्यापासून 26 दिवस पूर्ण झाल्यानंतरच दुसऱ्या सिलेंडरचे बुकिंग करता येईल असा बदल प्रणालीमध्ये करण्यात आला आहे। त्यामुळे नागरिकांनी 25 दिवस पूर्ण झाल्यानंतरच नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून दुसऱ्या सिलेंडरची नोंदणी करावी असे सांगण्यात आले आहे। नागरिकांनी पेट्रोल पंप किंवा गॅस वितरकांच्या कार्यालयात अनावश्यक गर्दी टाळावी। तसेच गॅस सिलेंडरचा अनावश्यक साठा करू नये। गॅस कंपन्यांनी ही प्रणाली लागू केल्यामुळे गॅस वितरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी किंवा ड्रायव्हरशी अकारण वाद घालू नये असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे। युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण होऊ शकणारी इंधन टंचाई आणि घरगुती एलपीजी गॅसचा काळा बाजार रोखण्यासाठी राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने विशेष निर्देश दिले आहेत। त्यानुसार सातारा जिल्ह्यात घरगुती गॅसचा अनधिकृत वापर रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक तालुक्यात धडक मोहीम राबवण्यात येणार आहे। या मोहिमेसाठी प्रत्येक तालुक्यात तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली दक्षता पथके नियुक्त करण्यात आली आहेत। ही पथके हॉटेल, ढाबे, व्यावसायिक आस्थापना किंवा औद्योगिक ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरचा वापर होत असल्यास अचानक तपासणी करून सिलेंडर जप्त करण्याची कारवाई होणार आहे। जिल्ह्यातील सर्व गॅस एजन्सींनाही वितरणात पारदर्शकता ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्यांच्या साठ्याची नियमित तपासणी तालुका पथकाकडून केली जाणार आहे। घरगुती गॅसचा अवैध साठा किंवा व्यावसायिक वापर करताना आढळल्यास संबंधितांवर जीवनावश्यक वस्तू कायदा अंतर्गत कारवाई करण्यात येईल असा इशाराही प्रशासनाने दिला आहे। नागरिकांनी घरगुती गॅसचा वापर केवळ नियमानुसार करावा। गॅसचा काळा बाजार किंवा अवैध वापर आढळल्यास तात्काळ स्थानिक तहसील कार्यालय किंवा जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा। तसेच गॅसची बचत करण्यासाठी सौर व विद्युत उपकरणांसारख्या पर्यायी ऊर्जेचा वापर करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे। ही माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे। सातारा प्रतिनिधी प्रवीण नवघरे। सध्या सुरू असलेल्या युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील इंधन पुरवठ्याबाबत आज जिल्हा पुरवठा कार्यालयामध्ये तिन्ही कंपन्या म्हणजे बीपीसीएल, एचपीसीएल आणि आरएसएल या तिन्ही कंपन्यांचे जे गॅस वितरक आहेत आणि पेट्रोल वितरक आहेत त्यांची बैठक घेण्यात आली। याच्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये पेट्रोल आणि डिझेल तसेच एलपीजी घरगुती गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध आहे आणि त्याचा नियमित व सुरळीत पुरवठा सुरू राहील असे गॅस वितरकांकडून सांगण्यात आले आहे। फक्त एवढंच बदल झालेला आहे की गॅस कंपन्यांकडून घरगुती गॅस सिलेंडरचं ऑनलाईन बुकिंग करणे बंधनकारक केले असून पहिला सिलेंडर घेतल्यापासून 25 दिवसांनी म्हणजे 26व्या दिवशी दुसरा सिलेंडर बुक करता येणार आहे। असे बदल त्यांच्या सिस्टीम मध्येच केलेले असल्यामुळं 25 दिवसानंतरच दुसऱ्या सिलेंडरची नोंदणी करता येईल आणि ओटीपी असल्याशिवाय किंवा रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून बुकिंग केल्याशिवाय ते ओटीपी शिवाय ते गॅस मिळणार नाही। परंतु ह्याच्यामुळे नागरिकांनी अजिबात पॅनिक होण्याची आवश्यकता नाही। 25 दिवसांनी तो त्यांना गॅस मिळणार आहे। गॅसचा सिलेंडर पुरेसे आहेत। फक्त आपण जे अनावश्यक गर्दी तिथली टाळावी किंवा तिथल्या डिलिव्हरी बॉय किंवा ड्रायव्हर यांच्याशी आकारण हुज्जत घालू नये। आपणच जर गॅस काळजीपूर्वक वापरला किंवा इतरही साधनांचा जर वापर केला जसं की आपण इलेक्ट्रिकचे शेगडी असते किंवा गॅस गिझर इलेक्ट्रिक गिझर असतो किंवा सौर काही यंत्र असतो
तर आपण त्या अशा पर्यायी साधनांचा पण वापर करू शकतो आणि आपण आपल्या ह्याच्यात जर काटकसर केली तर 25 दिवसाने जो मिळणारा गॅस आहे तो सुद्धा आपल्याला पुरेसा ठरू शकतो. तर आपण नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपण विनाकारण म्हणजे पॅनिक होऊ नये आणि पुरेसा साठा जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहे. याशिवाय गॅस सिलेंडरचा जर काळा बाजार होत असेल किंवा इतर व्यावसायिक कारणासाठी जर वापरला जात असेल तर त्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार आपण भरारी पथकांची निर्मिती केलेली आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये पुरवठा निरीक्षण अधिकारी यांच्या भरारी पथकामार्फत तपासणी कुठं घरगुती गॅस सिलेंडरचा वापर होत असेल तिथं ऍक्शन घेतली जाणार आहे. लोकांच्या जर असं निदर्शनास आलं तर त्यांनी तालुका प्रशासनाशी किंवा जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा आणि नागरिकांनी या युद्धजन्य परिस्थितीमध्ये सगळ्यांनी सहकार्याची भूमिका ठेवून आपल्याला गॅसचा व्यवस्थित पुरवठा सगळ्यांना होऊ शकेल त्या पद्धतीनं आपण पण नियोजन करूया आणि कोणत्याही परिस्थितीत पॅनिक 50 तर ह्याच्यात 60 रुपये दरवाढ झालेली आहे ही केंद्राकडूनच झालेली आहे आणि ही संपूर्ण राज्यात किंवा देशामध्ये दरवाढ आहे. त्याच्यामुळे फक्त आपल्या जिल्ह्यात दरवाढ झाली किंवा गॅस एजन्सीने त्यांची मनमानी केली असा काही विषय नाही. तालुका वाईज त्याच्यामध्ये थोडे थोडे बदल आहेत. सरांना तोच गॅस 915.50 ला मिळतो कारण तिथली अंतर वाहतूक वगैरे ट्रान्सपोर्टेशनचा हे लक्षात घेऊन तसे रेट आहेत. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे.